राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक। शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारच मवियाचे उमेदवार। पवारांच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांचे एकमत, सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटलांच्या नावावर चर्चा करणार। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। व्हीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार आक्रमक। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा, मंथन, बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला सुनावलं। राज्याला अवकाळीचा तडाखा। नुकसानग्रस्तांना सरकार न्याय कधी देणार? विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी। 10 कोटी द्या अन्यथा बाबा सिद्दीकी करू। शुभम लोणकरचा धमकीचा कॉल, ऑडिओ क्लिप व्हायरल। नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणेंची माघार नाहीच। सुनील तटकरेंशी चर्चा केल्यानंतर शहाणे निवडणूक लढण्यावर ठाम। पुण्यामध्ये पोलीस छाप्यात बीड जिल्हा न्यायालय परिसरामध्ये वकिलाला मारहाण। गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून वकिलाला वर हल्ला। मारहाणीनंतर बार काउन्सिलची पोलीस ठाण्यामध्ये धाव।